नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ही आहे रोशनी आणि रोशनीने छान असं ड्रॉइंग केलेलं आहे बघा. आणि ओमकारची बहीण आहे ही. तर ही पहिल्यांदा नोटवरती ड्रॉइंग करते आणि त्यानंतर कपड्यावरती ड्रॉइंग करून छान असं पेंटिंग करते. तर तिने क्लास केलेला आहे आणि छान असं पेंटिंग करते. तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ नंतर कधीतरी शेअर करेन. त्यानंतर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि रोशनी आमच्याकडे एक दिवस राहण्यासाठी आलेले आहे. तर आमचं चाललेलं आहे इथं फोडणी देण्यासाठी खोबऱ्या चटणीला. तर बघा इथं गॅस फुल केलेला आहे आणि पळीमध्ये तेल गरम करून त्याच्यात मोहरी टाकलेली आहे. गॅस फुल असल्यामुळे तेलामध्ये जाळ होतो बघा. आणि त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि लाल वाळली मिरची. तर असा खूप जाळ झालेला आहे आणि पळीपेक्षा पण पातेल्यात ओतताना भरपूर जाळ झालेला आहे. पहिल्यांदाच असं झालेलं आहे बघा. एकदम भीती वाटली होती, जास्त जाळ झालेला. पण खोबऱ्याच्या चटणीला इतकी छान टेस्ट आली ना. पण डेंजर आहे, अशी फोडणी कोणीही देऊ नका. छान अशी चटणी झालते. त्यानंतर आमचं चाललेलं आहे पण्यारम करायचं आणि गरम गरमच खायला लागतं. तर इकडं रोशनीला, श्रेयाला आणि ओमकारला जेवाय बसवले आणि आमच्या दोघांचं चाललेलं आहे एकीकडे डोसा भाजायचं आणि एकीकडे पण्यारम करायचं. तर अशी फोडणी कधी म्हणजे कोणीच देऊ नका, का तर जाळ होतोय भरपूर. चटणी खायला टेस्टी लागते पण जाळाची भीती आहे. तर त्यानंतर इथं मी केलेला आहे कुर्मा, खोबऱ्याची चटणी आणि पण्यारम केले. तर हे गरम गरमच म्हणजे खावं लागतात, तरच टेस्ट येते त्याला. आणि उन्हाळा आहे, खूप गरमी आहे, त्यामुळे आम्ही बाहेरच्या साईडला बसतो जेवायला. बाहेर एका रूमचं मोकळी जागा आहे, तिथंच रोज आम्ही जेवतो. तर बघा पण्यारमचा तवा असा आहे, म्हणजे महाराष्ट्रात माहीत नसतो. तर छान असा पण्यारमचा तवा आहे आणि छान असे पण्यारम येतात. हा मातीचा म्हणजे दगडाचा तवा आहे आणि खूप जाड तवा आहे बघा. तर पण्यारम पण बघा किती म्हणजे फुगलेत, जास्त मस्तच झालेत. फक्त तवा तापण्यासाठी वेळ लागतो, का तर हा दगडाचा तवा जाड आहे, त्यामुळे वेळ जातो आहे. आणि एक साईडला डोसा पण भाजत आहे, ऑनियन डोसा आहे हा, त्यामुळे तुम्हाला दिसणार थोडासा जाड. पण्यारमच्या तव्याचा म्हणजे पण्यारमच्या पिठाचाच डोसा केलेला आहे. छान लागतो कांदा घालून. पण तुम्ही पण कधी ते ट्राय करून बघा. तर खूप छान असे फुगलेत पण्यारम सोडा टाकल्यामुळे. तर बघा किती छान दिसत आहेत. तर आमचं इथं चाललेलं आहे तिघांचं गरम गरम जेवायचं आणि आमच्या दोघांचं चाललेलं आहे, माझं चाललेलं डोसा भाजायचं आणि इकडे चाललेलं आहे पण्यारम करायचं. दोघांचं पण चाललेलं आहे स्वयंपाक. तर भाजायला सुरुवातीला वेळ लागतो, नंतर एकदा की तवा तापला का पटकन होऊन जातात आणि खायला पण खूप टेस्टी असतात. त्याच्यासोबत कुर्माच छान लागतो खोबऱ्याचा. तर आमच्याकडे रविवारी नेहमी डोसा असतो. तर बघा इथं छान झालेत आणि सर्वांना सांगते, सर्वांनी पण्यारम खायला या. खूप छान फुगलेत, मला तर खूप आवडलेत बघा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तमिळनाडूची फेमस डोशाचं पीठ आहे, का तर सर्वांच्या घरी डोशाच असतात. पण्यारम, डोसा, सांबर भात असेच रेसिपी असतात. इकडच्या लोकांना चपाती माहीत नाही, म्हणजे माहीत आहे त्यांना बनवता येत नाही, त्यामुळे त्यांचं जेवण हेच आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि या सर्वांनी पण्यारम खायला.